काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींकडून जनसन्मान यात्रेला निघालेल्या अजित पवारांचं स्वागत। प्रवेशाबाबत मात्र अजून स्पष्टता नाही। नवाब मलिकही अजित पवारांच्या व्यासपीठावर दिसणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी, त्यांचा राजीनामा घ्या। मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेवरून शिवसेनेच्या रामदास कदमांची मागणी। नरेंद्र मोदी बोलतात एक करतात एक, शरद पवारांची टीका। राष्ट्रपती राजवट लागणार का, हे निवडणूक आयोगाला विचारण्याचा सल्ला। राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्यातल्या वॉर्ड पुरते मर्यादित, संजय राऊतांची टीका। पराभवाच्या भीतीने महायुती निवडणुका लांबणीवर टाकतेय, असाही आरोप। आमदार भावना गवळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली, तर सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर रक्षाबंधन। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात 25 तारखेला जळगावमध्ये तर 30 तारखेला वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार। लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, मंत्री सुरेश खाडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। जालन्यातल्या सभेत गोंधळ घालणाऱ्यांवर जयंत पाटील संतापले। रावसाहेब दानवेंना मदत करण्याचा प्रयत्न करताय का म्हणत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना सुनावलं। आयएसच्या रिक्त जागा असताना कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याचा केंद्राचा निर्णय मूर्खपणाचा, रोहित पवारांची टीका। जवळच्या गुजराती लोकांना मोठ्या पदावर नेमण्याचा डाव असल्याचा आरोप। पालघरमध्ये हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना महिला पोलिसांकडून हेल्मेटची ओवाळणी, 600हून अधिक हेल्मेटचं वाटप। विठ्ठलाच्या दर्शनासाठी कोणीही पैसे देऊ नयेत, पंढरपूरच्या मंदिर विश्वस्तांचं आवाहन। ठाण्याच्या भाविकाला 4000 रुपये मागितल्याच्या एबीपी माझाच्या बातमीनंतर विश्वस्त मंडळाला जाग। आज तिसरा श्रावणी सोमवार, राज्यातल्या 5 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।